प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिथोर आणि मौल्यवान नावामध्ये उपस्थित सर्व बंधू बहिणींना प्रेमाचा सलाम. आज प्रभू आपल्या मध्ये आहे आणि तो आपल्या मनातलं हेतुगुज आपल्या लोकांशी अशा प्रकारे एकत्र आणून नेहमी बोलत असतो. मनुष्य मात्र माध्यम आहे, भाषा मात्र एक साधन आहे, परंतु देवाचा आत्मा आज या संध्याकाळच्या दोन्ही सत्रांमध्ये प्रभू आपल्या सर्वांशी बोलतो. या प्रारंभीच्या सत्राकरिता मी आपल्या सर्वांचं लक्ष योहानकृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि त्यातील 11व्या वचनाकडे वेधू इच्छितो. योहानकृत शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 11वे वचन. Gospel of John chapter 2 and verse 11. योहान 2 आणि 11. येशूने गालिलातील काना येथे हा आपल्या चमत्काराचा प्रारंभ केला व आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रभू वाचलेले वचन आपल्या सर्वांकरिता आशीर्वादाचे करून देतो. This beginning of miracles did Jesus in Cana of Galilee and manifested forth his glory, and his disciples believed on him. येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रगट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. काय ते घर म्हणावं, काय ते कुटुंब म्हणावं, साधारणचं गाव आणि साधारणचं कुटुंब, परंतु त्या दिवशी त्या घरामध्ये प्रभूने आपले गौरव प्रगट केले. आपण संदेशाला शीर्षक देऊ शकू, गौरवी घर किंवा गौरवाने भरलेले घर, प्रभूच्या गौरवासाठी प्रकट केलेले घर. प्रिय बंधू भगिनींनो, आज जर परमेश्वराची आपल्या प्रत्येक कुटुंबाच्या बाबतीत कोणती पहिली इच्छा असेल तर ती ही की आपले घर, आपले कुटुंब हे त्याच्या गौरवाने भरलेले कुटुंब आणि घर असावे. हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा आजची वास्तविक परिस्थिती पाहता सर्व विरोधाभासामध्ये इथे प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव जणू त्या ठिकाणी उतरले, परंतु आज तो पाहता गौरव निघून गेलेले आपल्याला आढळते. Here we notice that the glory was descended, but today the experience is glory departed. ज्याला एका शब्दात म्हणायचं तर पहिले शमूएलच्या पुस्तकातून इखाबोल. आज अनेक कुटुंबातील जीवनाचा सदस्यांचा जर कोणता अनुभव असेल तर तो गौरव उतरले नव्हे तर गौरव निघून गेले. इखाबोल. मग अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी जगत असताना या साधारणच्या कुटुंबाकडे पाहून प्रभूने त्या ठिकाणी आपले गौरव प्रकट करण्याची जी लक्षणं सांगितलेली आहेत, जी कारणं या ठिकाणी दिलेली आहेत, जर ती लक्षणं, ती कारणं याकडे आज संध्याकाळी या पहिल्या सत्रामध्ये आपण सर्वांनी मनापासून लक्ष दिलं तर निघून गेलेले गौरव परत येऊ शकते. निघून गेलेले गौरव त्या ठिकाणी राखले जाऊ शकते आणि निघून गेलेल्या गौरवाचा खरोखर आपण अनुभव घेऊ शकतो किंवा त्यामध्ये आपणही राहू शकतो. The glory that departed, we can regain it, we can return it, and we can remain in it. आणि आज त्या गौरवाच्या बाबतीत आपलं कुटुंब त्याप्रमाणे असण्याकरिता
प्रश्न आपल्या पुढे हा येतो, हे कसं शक्य होऊ शकेल? जे प्रभूने ह्या कुटुंबामध्ये केलं ते तुमच्या माझ्या घरात कुटुंबात तो कसं करू शकेल? त्याचा अनुभव आपल्याला कसा येऊ शकेल? म्हणून माझ्या प्रियांनो, लक्षपूर्वक या शास्त्र भागाकडे बघत असताना अनेक वेळा मी प्रारंभी हे वाक्य बोलत असतो आणि ते वाक्य असं, परमेश्वराच्या वचनाबरोबर असलेला आपला अधिक परिचय आपल्याला परमेश्वराच्या सखोल आणि सत्य ज्ञानापासून कधीही दूर ठेवू नये. Let not the familiarity of the scriptures rob us from the truth and depth of God's word. देवाच्या वचनाची सखोलता इतकी अगाध मी काय सांगू. आता आपण बघणार आहोत. आणि गालिलातील काना येथील लग्न म्हटलं तर आपल्या सगळ्यांना वाटतं आपल्याला तर माहिती आहे, हे तर अगदी परिचितच आहे, हे तर आपण खूप वेळा ऐकलेलं. मला पण असंच वाटलं. परंतु एकदा दोनदा वारंवार हा शास्त्रभाग वाचला असताना आणि त्यातून प्रभूने त्या ठिकाणी आपला गौरव प्रगट करण्याची कारण पाहिली असताना माझं स्वतःचं मन भरून आलं. आणि मी देवाजवळ तीच प्रार्थना केली, हे प्रभू, माझ्या जीवनात, माझ्या कुटुंबात, आमच्या संसारामध्ये जसं इथे तसं तू आपले गौरव प्रगट करा. त्या प्रभूच्या प्रगट केलेल्या गौरवाची 5 लक्षणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. केव्हा प्रभू आपल्या जीवनात ते करू शकतो बरं? त्यातील पहिली बाब पटकन सांगू इच्छितो की हे कुटुंब सर्वप्रथम ख्रिस्त केंद्रित कुटुंब होते. इट वॉज अ क्राइस्ट सेंटर्ड होम. ख्रिस्त केंद्रित कुटुंब होते. म्हणजे काय बरं? जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला पटकन आढळून येतं की एवढा सगळा त्या गावातील केलेल्या चमत्काराचा उल्लेख तिथे केलेला आहे, परंतु त्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्यांचा परिचय दिलेला नाही. त्यांचं नाव, त्यांचं मागोवा, त्यांचे आजोबा, पंजोबा आणि त्या कुटुंबातील कोण सदस्य आहे कोणाचाही मागोवा, त्यांची नावं, त्यांच्या बाबतीतील माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली नाही. त्यांच्या नावाचे त्या ठिकाणी उल्लेख देखील केलेला आपल्याला आढळत नाही. आणि त्यातून आपल्याला कळून चुकतं की त्यांच्या नावाला उल्लेख न करिता कोणाच्या नावाचा उल्लेख अधिक करण्यात आला आहे किंवा कोणाचं नाव अधिक प्रकाशित करण्यात आलं आहे. कोणाला त्या घडलेल्या चिन्ह चमत्काराच्या द्वारे प्रकट करण्यात आलेला आहे, तर तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आज अनेक कुटुंबियांच्या बाबतीत पाहता, मी कोण, माझे वडील कोण, माझे आजोबा कोण, आमचा मागोबा काय, याबद्दलच्या कितीतरी आढ्यतेच्या गोष्टी, अभिमानाच्या गोष्टी आपण नेहमी अगदी परिचयाने सांगत असतो. परंतु ह्या कुटुंबाच्या बाबतीत पाहता त्या ठिकाणी हे ख्रिस्त केंद्रित कुटुंब असलेले आढळते. इट वॉज अ क्राइस्ट सेंटर्ड होम. आणि जेव्हा मी ते वाक्य म्हणतो तेव्हा मला हे सांगू द्या, त्याचा अर्थ असा की या कुटुंबाचा मुख्य विषय मी आणि माझा गाजवाजा नव्हे, तर प्रभू आणि त्याचा गाजवाजा, प्रभू आणि त्याचे नाव, प्रभू आणि त्याच्या सर्व गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केलेला आपल्याला आढळतो. आणि जेव्हा ते आपण वाचतो तेव्हा पटकन, जसं आता मी थोड्या वेळापूर्वी आपल्या काही जणांच्या घरी आलो आणि जरी 2 घरामध्ये गेलो, माझी सवय आहे, चांगली म्हणा की वाईट म्हणा, माझी नजर पटकन भिंतीवरून पळत असते आणि भिंतीवर लिहिलेल्या सर्व वचनांना मी 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी वाचत असतो. आता ह्यासाठी की त्या भिंतीवर टांगलेली वचनं अनुवादाच्या 6व्या अध्यायाप्रमाणे अगदी योग्य आहेत की आपण आपल्या घरामध्ये देवाची वचने लावावी. क्रूसाचे चिन्ह नव्हे, येशू म्हटलेल्या व्यक्तीचं चित्र नव्हे किंवा ख्रिस्ती म्हणून दर्शवण्याकरिता इतर कोणतीही इतर लक्षणं नव्हे, तर देवाची वचनं लावलेली असतात.
आणि अनेक कुटुंबांमध्ये जेव्हा तुम्ही जाऊन पाहाल तेव्हा काही वचनं तुम्हाला सारखी प्रत्येक घरामध्ये आढळून येते आणि ते चांगलं आहे. उदाहरणार्थ, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराचीच सेवा करणार, तुम्हाला अगदी वाचायला मिळेल. आणि ते किती चांगलं नाही का की प्रत्येक वेळी मला माझ्या लेकरांना स्मरण केलं जावं की खरंच माझं कुटुंब हे परमेश्वराच्या सेवेसाठी वेगळं केलेलं कुटुंब आहे. परंतु आणखी एक वाक्य अनेक कुटुंबांमध्ये तुम्हाला लिहिलेलं मिळेल ते असं, ख्रिस्त या घराचा मस्तक आहे आणि तो प्रत्येक भोजनाला पाहुणचार करणारा असा आहे. एवढंच नव्हे तर तो तेथील सर्व संभाषणाला शांतपणे ऐकणार आहे. Christ is the head of this home, host at every meal and a silent listener to every conversation. जर त्या वचनाप्रमाणे खरंच घरातील सगळ्या गोष्टी असल्या तर ते घर किती चांगलं घर म्हणून म्हणावं. मला मुद्दा फार स्पष्ट करून सांगायचा आहे. पहिला मुद्दा की हे कुटुंब ख्रिस्त केंद्रित कुटुंब होतं. त्यांच्या नावाचा उल्लेख न होता प्रभूचा नावाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आढळतो. त्यांचा विषय त्यांचा मागोवा नसून प्रभू आणि प्रभूच्या बाबतीतील गोष्टींना पुढे प्रकाशित केलेलं आपल्याला आढळतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये पण ख्रिस्त केंद्रित कुटुंब असणं अत्यंत महत्वाचं. एका कुटुंबात असंच एकदा गेलो होतो आणि त्या ठिकाणी भिंतीवर नव्हे समोरच्या टेबलवरच ते वचन लिहिलेलं होतं आणि तिथे काय लिहिलं होतं माहितीये, मला आश्चर्य वाटलं ते वाचून. आणि तिथे असं लिहिलं होतं की कृपा करून या घरामध्ये इतरांच्या बाबतीत चुगल्या लावू नये. मला पण आवडलं ते. प्लीज डू नॉट गॉसिप अबाउट अदर्स इन दिस हाऊस. त्यांनी तो सगळा विषय तिथे खोडूनच टाकलेला आहे. आज कुटुंबामध्ये जाऊन पहा, थोड्या वेळ तुम्ही बसून पहा, किती चुगले, किती चहाड्या, किती एकमेकांच्या बाबतीतील अपमानाच्या निंदेच्या गोष्टी. अहो, रविवारी उपासना करून गेल्यानंतर भोजनाकरिता जेव्हा ते संगती बसतात तेव्हा रविवारच्या सगळ्या गोष्टींचं पृथक्करण त्या ठिकाणी होत असलेलं तुम्हाला आढळेल. इथून प्राप्त केलेला आशीर्वाद सगळे तिकडे गमावलेला तुम्हाला आढळेल. ख्रिस्त केंद्रित कुटुंब असण्याकरिता हे प्रभू तू माझं आणि माझ्या कुटुंबाचं खरोखर सहाय्य कर. आपल्या जीवनात हा विषय जर आपण सर्वप्रथम ऐकून घेतला तर किती बरं. मला पटकन पुढे जायचंय कारण फार महत्वाच्या बाबीकडे आपण वळणार आहोत. एक, हे ख्रिस्त केंद्रित कुटुंब होतं. इट वॉज अ क्राइस्ट सेंटर्ड होम. बट सेकंडली इट वॉज क्राइस्ट कम्युन्ड होम. हे फक्त ख्रिस्त केंद्रित कुटुंब होतं एवढंच नव्हे तर हे ख्रिस्त चर्चित कुटुंब होतं. आणि म्हणून दुसऱ्या वचनामध्ये आपण वाचतो, येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. हे ख्रिस्त चर्चित कुटुंब होतं. क्राइस्ट कम्युन्ड होम. तुम्ही बघाल का, त्यांनी फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रण दिले आणि त्या आमंत्रणाच्या द्वारे त्यांनी त्याचा आदर केला होता, त्याचा सन्मान केला होता, त्याच्याप्रत आपली भीतीप्रत आदर त्यांनी प्रकट केला होता. आणि त्यातून आपल्याला हे कळून चुकतं अगदी महत्वाची बाब जी आपण त्या ठिकाणी पाहतो की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला बोलवून जो त्याचा सन्मान आणि आदर केला होता, तत्काळ त्या कुटुंबामध्ये पहिले शमूएल 2 अध्याय आणि 30व्या वचनाचा अनुभव येणारच होता. कारण पहिले शमूएल 2 अध्याय आणि 30व्या वचनामध्ये म्हटलं आहे, जर तुम्ही माझा आदर कराल तर मीही तुमचा आदर करेन. आणि माझ्या प्रियांनो, प्रभूच्या आदर करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे. प्रभूचा आदर करण्याच्या बाबतीत म्हणा तर आपण त्या शब्दांमध्ये म्हणू शकतो, चखकर मैंने जाना है यहोवा कैसा है. फक्त अनुभव घेऊन पहा की परमेश्वर किती चांगला आहे. आज अनेक बाबतींमध्ये हा प्रभूचा आदर दिसून न आल्या कारणाने हा परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव अनेक कुटुंबांमधून नाहीसा झालेला आढळतो. त्यांनी फक्त प्रभूचा सन्मान केला आणि मग प्रभूने त्यांचा किती सन्मान केला त्याबद्दलची गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो. आणि त्या सन्मानामध्ये
मला एक बाब इथे सांगू द्या. काय माहिती का, या लग्न समारंभ म्हणतात तर किती मोठी गर्दी असते, परंतु या सगळ्या घोळक्यामध्ये, या मोठ्या गर्दीमध्ये कोण दिसून येत होतं, कोण पुढे, कोणाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत असलेल्या आढळून येतात. त्या एकत्र येणाऱ्या समूहाकडे जर आपण पाहिलं तर तिथे विशेष बाब प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य असलेले आपल्याला आढळतात. दुसऱ्या शब्दामध्ये इट वॉज अ युनिक गॅदरिंग. माझ्या प्रियांनो, आपल्या कुटुंबामध्ये आपलं असोसिएशन, आपली संगती, आपलं कम्युनियन, आपली चर्चा, आपलं वागणं, बोलणं, उठणं, बसणं हे जगिक लोकांबरोबर अधिक आहे की आत्मिक लोकांबरोबर अधिक आहे? हे प्रभू बरोबर अधिक आहे की प्रभूच्या लोकांबरोबर अधिक आहे की जगातील सगळ्या गोष्टींमधील सर्व बाबींमध्ये अधिक पुढे जात असलेलं आढळतं? थोड्या वेळ कोणत्याही कुटुंबामध्ये बसल्यानंतर आपल्याला कळून चुकेल. प्रियांनो, खरोखर आपल्या जीवनात डोकावून पाहण्याची गरज आहे, कारण या जगातील सर्व गोष्टी नष्ट होत आहेत. तुम्हाला मला सगळं काही सोडून जायचंय. आज आपल्या कुटुंबाकडे पाहत असताना माझ्या चर्चेचा विषय कोण? आमच्या घरातील एकत्र आलेल्या लोकांमध्ये प्रकट होणारा विषय कोणता? प्रभू, प्रभूचे लोक, प्रभू, प्रभूच्या लोकांची संगती जर असेल तर त्याचा आशीर्वाद अद्भुत आहे. परंतु त्याऐवजी जर पैसा, संपत्ती आणि जगातील सन्मान, प्रतिष्ठा आणि मी आणि माझ्या मीपणाच्या गोष्टी ह्या जर त्या ठिकाणी प्रकाशित होत असतील तर प्रभूचे गौरव इखाबोत नाहीसे झालेले आपल्याला आढळून येते. प्रभू, तो आम्हाला क्षमा कर. या कुटुंबाकडे पाहत असताना पहिली गोष्ट, इट वॉज अ क्राइस्ट सेंटर्ड होम. हे ख्रिस्त केंद्रित कुटुंब होतं. 2, इट वॉज अ क्राइस्ट कम्युन्ड होम. ते ख्रिस्त चर्चित कुटुंब होतं. पण 3, इट वॉज अ क्राइस्ट कमांडेड होम. ते ख्रिस्त वर्तीत कुटुंब होतं. म्हणजे काय बरं? ख्राइस्ट कमांडेड होम, ख्रिस्त वर्तीत कुटुंब. या कुटुंबामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जी आज्ञा त्या ठिकाणी दिली आहे त्याचा उल्लेख आपण वचन 7 आणि 8 मध्ये वाचतो खरं, परंतु त्याबद्दल मरियेने पवित्र शास्त्रामध्ये दिलेली एकच आज्ञा आपल्याला 5व्या वचनात आढळते. आणि तिथे आपण वाचतो, त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. मी तर नेहमी म्हणतो, रोमन कॅथलिक म्हणणाऱ्या सर्व समूहाने, समाजाने जर जे मरियेला इतकं उंच करीतात, त्या उंच केलेल्या मरियेच्या मुखातून आलेली ही एकच आज्ञा जरी पाळली, हा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला काय सांगतो ते तुम्ही करा, सगळं रोमन कॅथोलिझम बदलून जाईल. कारण प्रभूने सांगितलं, नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणाचाही प्रवेश होत नाही. कारण प्रभूने सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. कारण प्रभूने त्याच्या वचनातून ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर या जगातील संप्रदाय, या जगातील संस्कृती, या जगातील या धर्मदायाच्या म्हणलेल्या गोष्टींपासून आपण सगळे अगदी बदलले जाऊ. मरियेच्या मुखातून निघालेली एकच आज्ञा आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघालेल्या 3 आज्ञा तिथे सांगितल्या. बघा बरं, वचन 7 आणि 8 मध्ये येशू त्यांना म्हणाला, 1, रांजण पाण्याने भरा. आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाऱ्याकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. 3 शब्द बघितले का? पहिला शब्द प्रभू त्यांना म्हटला भरा, दुसरा शब्द प्रभू त्यांना म्हटला काढा, तिसरा शब्द प्रभू त्यांना म्हटला न्या. किती शब्द? 3 शब्द. fill it, draw it, bear it. fill it, draw it, bear it. भरा, काढा, न्या. भरा, काढा, न्या. 3च आज्ञा प्रभूने सांगितल्या. आणि माझ्या प्रियांनो, खरं पाहता त्या चाकरांच्या मनात कितीतरी प्रश्न आले असते. किती बुचकळ्यात त्यांनी पडायला पाहिजे होतं. अरे बाबा, इथे द्राक्षरस संपला आणि हा कोण आम्हाला आज्ञा करत आहे? आणि ते रांजण पण साधारण रांजण नव्हतं.
3 मन 6 मन पाणी मावेल इतके मोठे ते 6 दगडी रांजण त्या ठिकाणी ठेवलेले होते. साधारण नव्हतं ते. आणि जेव्हा तो त्यांना ती आज्ञा सांगतो की रांजण पाण्याने भर, हा कोण सुताराचा मुलगा आम्हाला ही आज्ञा सांगत आहे असे शंका, असे विचार, अनेक गोष्टी त्यांच्या मनात सहज आल्या पण असतील आणि त्या सहज आपल्या मनात पण येऊ शकतात. परंतु त्यांच्या बाबतीत सांगताना मला आनंद वाटतो सांगताना की जेव्हा तो त्यांना म्हटला रांजण पाण्याने भरा, तिथे आपण वाचतो आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. and they filled it to the brim. म्हणजे त्यांनी त्याच्या आज्ञेचं पालन केलं एवढंच नव्हे तर त्यांनी त्याच्या आज्ञेचं तंतोतंत पालन केलं. होईल तेवढं आपल्या क्षमतेच्या पलीकडे पालन केलं. समजा जर त्या चाकरांनी म्हटलं असतं एवढी मोठी 6 दगडी रांजणं कशाला एवढं पाणी भरत बसायचं, चला तो म्हणतोय, त्याने सांगितलंय, मर्यादेने सांगितलंय आणि हा म्हणतोय म्हणून आपण 1 बकेट पाणी घेऊया आणि 6 दगडी रांजणामध्ये थोडं 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 टाकूया. समजा जर त्यांनी तसं केलं असतं काय झालं असतं बेटा? काय झालं असतं? काय झालं असतं माहिती का? जितकं त्यांनी त्या रांजणात भरलं तितकंच त्यांना त्या रांजणातून प्राप्त झालं असतं. The measure that you put in, listen, is the measure that you will get back. कधी विसरू नका. जितकं तुम्ही, जितक्या प्रमाणात तुम्ही त्याच्या आज्ञांचं पालन कराल तितक्या प्रमाणात तुम्हाला त्याच्या आशीर्वादाचा प्रसाद अनुभवायला मिळेल. आज आशीर्वाद का लांबे माहिती का? या चाकरांप्रमाणे जर पाहिलं हे काय आज्ञा, हे कशाला करायचं, त्याची काय गरज आहे, तिथे करतात का तसं? अहो पण आमच्याकडे असं नव्हतं, ते लोक तर तसं नाही करत. 1760 प्रश्न आणि प्रत्येकाच्या प्रश्नांचं पृथक्करण करून उत्तर देण्याकरिता खरं पाहता आपल्याकडे पण वेळ नाहीये. परंतु या सर्व प्रश्नांचं उत्तर पवित्र शास्त्रामध्ये आहे ते आहेच. आज माझी विनंती आहे इथे बसलेल्यापैकी कोणीही आजपर्यंत प्रभूने सांगितलेल्या आज्ञा मला कळत नाही, मला माहित नाही, मला समजत नाही, माझ्या कल्पनेच्या, माझ्या पृथक्करणाच्या, माझ्या अवलोकनाच्या पलीकडे जरी असल्या तरी प्रभू तू म्हटलं आहेस मी करणार आणि मी करणार तर मी तंतोतंत करणार आणि परिपूर्ण रीतीने प्रभू मी तुझ्या आज्ञेचं पालन करणार. तेवढा आशीर्वाद आपल्या जीवनात अनुभवायला मिळेल. इथे बसलेला कोणी आहे का जे अजूनही अवज्ञेचं जीवन जगत आहे, अजूनही प्रभूला आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रभूने तारणारा म्हणून स्वीकारलं नाही, अजूनही पुढून बाप्तिस्मा घेऊन आज्ञेचं पालन केलं नाही, अजूनही मंडळीमध्ये उभं राहून आपली साक्ष दिली नाही, अजूनही प्रभूचा मेस त्यांच्या समोरून असं जाताना त्यांना त्याचं काहीच वाटत नाहीये, ओलांडून जाताना अजूनही प्रभूने दिलेल्या साधारणच्या सरळ सोप्या आज्ञांकडे जर कोणी दुर्लक्ष करत असेल, तिकडे जर पाहिलं तर या तरुण मुला मुलींना आणि लहान लेकरांना म्हणेल माहिती प्रभूची आज्ञा काय बेटा? इफिसियन्स पत्र 6 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये म्हटलं आहे तुम्ही मुलांनो तुम्ही आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा. प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई वडिलांच्या आज्ञा पाळा. तरुणांनो तरुणींनो तुम्ही पण ऐका. पप्पांना कळत नाही, आईला समजत नाही, प्रभूची आज्ञा आहे. प्रभूने सांगितलंय मी माझ्या वडिलांचा सन्मान करणार, मी माझ्या आईची आज्ञा पाळणार, मी कुटुंबामध्ये या सगळ्या गोष्टी करणार, मी मंडळीमध्ये प्रभूने सांगितलेल्या सर्व गोष्टींना आज्ञा पालन करून पुढे जाणार. हे कुटुंब ख्रिस्त वर्तित कुटुंब होतं. ख्रिस्ताने सांगितलेल्या आज्ञांप्रमाणे वर्तन करणारं कुटुंब होतं आणि म्हणून प्रभूचा आशीर्वाद त्या ठिकाणी त्यांना अनुभवायला मिळाला. मला हे 5 वाक्य अगोदर सांगायचे आणि मग आपण खरं मुख्य संदेशाकडे वळणार आहोत आणि याचं गांभीर्य तुम्हाला तेव्हा कळणार आहे. 1 हे ख्रिस्त केंद्रित कुटुंब होतं. 2 हे ख्रिस्त चर्चित कुटुंब होतं. 3 हे ख्रिस्त वर्तित कुटुंब होतं. It was Christ centered, Christ commune and Christ commanded home. परंतु चौथी गोष्ट बघितली का या ठिकाणी वाचतात आपल्याला बोलून सुद्धा काय की हे ख्रिस्त नियंत्रित कुटुंब होतं.
It was a Christ controlled home. माझ्या प्रियांनो, या कुटुंबाने आपल्या जीवनातून प्रभूच्या आज्ञा पालन करण्याकरिता आपल्या स्वतःचं पूर्ण समर्पण केलेलं आपल्याला आढळतं. इट वॉज अ क्राइस्ट कंट्रोल्ड होम. ख्रिस्त नियंत्रित कुटुंब होतं. म्हणजे काय माहिती का? त्यांनी तर प्रभू येशू ख्रिस्ताला फक्त एक आमंत्रित म्हणून बोलवलेलं होतं. तो कोण होता? आमंत्रित होता. परंतु थोड्याच वेळात त्या पहिल्या 3 गोष्टी त्यांनी केल्या असल्या कारणाने, म्हणजे ख्रिस्त केंद्रित, ख्रिस्त चर्चित आणि ख्रिस्त वर्तित असल्यामुळे हा जो आमंत्रित होता, हा थोड्याच वेळात त्या ठिकाणी आमंत्रक झालेला आपल्याला आढळतो. हा जो पाहुणा होता, आता हा पाहुणचार करणारा झाला होता. हा जो गेस्ट होता, आता त्या ठिकाणी होस्ट झालेला होता. देवाला धन्यवाद देऊया. प्रभूला फक्त पाहुणा म्हणून नको, पाहुणा म्हणून जरी बोललं असलं, जर आपण त्याच्या वचनाप्रमाणे पहिल्या 3 बाबी केल्या तर माहिती काय? तो पाहुणा पाहुणचार करणारा होऊन जातो. तो गेस्ट होस्ट होऊन जातो. तो आमंत्रित आमंत्रक होऊन जातो. सगळे सूत्र तो आपल्या हाती घेतो. आणि जेव्हा प्रभू ते आपल्या हाती घेतो, माझ्या प्रियांनो, त्याचा आशीर्वाद कल्पनेच्या पलीकडे अद्भुत असते. आणि म्हणून आपण ते साधारणचं वचन वाचूया. 11वं वचन. This beginning of miracles did Jesus in Cana of Galilee and manifested forth his glory, and his disciples believed on him. तिथे वाचलं आपण, येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले. 11वे वचन. आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. आता लक्षपूर्वक ऐका. या कुटुंबाने प्रभूने सांगितलेल्या गोष्टींचं पालन केलं, पालन तंतोतंत केलं, पालन आपल्या क्षमतेच्या पलीकडे त्यांनी केलं. आणि ते करत असताना त्यांनी सर्व जातपात किंवा समाज किंवा संस्कृती किंवा चालीरीती किंवा रूढी परंपरा संस्कृती या सगळ्या गोष्टींना त्यांनी बाजूला ठेवलं आणि प्रभूच्या आज्ञांचा त्यांनी आदर केला. म्हणून तो प्रभू त्या कुटुंबाचं नियंत्रण करणारा झाला. आज ख्रिस्ती म्हटलेले अनेक कुटुंब समाजाकडे पाहतील, संस्कृतीकडे पाहतात, लोकांच्या रूढी परंपरा संप्रदाय ह्याकडे पाहते. आज प्रभू आणि त्याच्या आज्ञांना बाजूला सारून देण्याकरिता किती जणांनी जगात राहायचं तर जगाप्रमाणे करावं लागतं ना. त्यामुळे रूढी परंपरा संप्रदाय संस्कृती समाज यांच्याकडे अधिक प्राधान्य देऊन त्यांनी कळत न कळत प्रभूच्या आज्ञांकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला आढळतं. माझ्या जीवनात असं काही नाही ना. आणि जर असं असेल तर प्रभूचं गौरव त्या ठिकाणी प्रगट होऊ शकणार नाही. माझ्या प्रियांनो, मला एक वाक्य बोलू द्या. When you and I do what he expects, he will do what he will never expect. जेव्हा आपल्याकडनं तो जी अपेक्षा करीतो आपण ते करतो, तेव्हा आपण जे अपेक्षा करू शकत नाही ते तो आपल्यासाठी करत राहतो. आपल्या कल्पनेच्या पलीकडे, आपल्या बुद्धीच्या पलीकडे, आपल्या सामर्थ्याच्या पलीकडे. आणि प्रभू हे निश्चित करतो. आणि त्याचं उदाहरण या कुटुंबामध्ये आपल्याला आढळून येतं. याचा अर्थ असा, जेव्हा त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्रकट केल्याचं वाचतो, ख्रिस्त नियंत्रित कुटुंब झालेलं पाहतो, तो जो आमंत्रित होता आता आमंत्रक झालेला आहे, गेस्ट आता होस्ट झालेला आहे, सगळे सूत्र नियंत्रण त्याने आपल्या हाती घेतले आहेत. माहिती आहे त्याचा अर्थ काय? आणि मग त्याने आपले गौरव प्रकट केले. याचा अर्थ असा की त्या कुटुंबाने आपल्या कौटुंबिक जीवनातील सगळ्या गोष्टींना झाकून टाकलं होतं. They covered all their personal, their family or whatsoever glories that they could glory in. त्यांनी आपल्या सर्व मोठ्यापणाच्या, अहंकाराच्या, आढ्यतेच्या, गौरवाच्या, मीपणाच्या गोष्टींना त्यांनी झाकलं, त्यांना दूर केलं, सारलं, बाजूला करून टाकलं. आणि म्हणून प्रभूचं गौरव त्या ठिकाणी प्रगट होत असलेलं आपल्याला आढळतं. आणि तो प्रभू त्या ठिकाणी
ख्रिस्त नियंत्रित कुटुंब असल्यामुळे आपलं गौरव प्रगट करू शकेल. त्याचा अर्थ एका शब्दात म्हणायचं तर मी म्हणेल, प्रभू जेव्हा आपल्या जीवनात काही काम करतो ना, तो आपल्या वेळेप्रमाणे करत नाही, तो त्याच्या वेळेप्रमाणे करतो. जेव्हा आईने मरियेने सांगितलं द्राक्षारस संपलं, तेव्हा नाही केलं, त्याला काय म्हटलं त्याने, माझी वेळ अजून नाही. तो करणार, तो निश्चित करणार. जर ह्या 4 गोष्टी आपल्या जीवनात आढळल्या, कोणत्या 4 गोष्टी? ख्रिस्त केंद्रित, ख्रिस्त चर्चित, ख्रिस्त वर्तित, ख्रिस्त नियंत्रित. जर आपलं कुटुंब असेल तर तो प्रभू काय करणार माहिती का? तो निश्चित अद्भुत कार्य करणार, परंतु तो त्याच्या पद्धतीने आणि त्याच्या वेळेनुसार करणार. माझी वेळ अजून आली नाही, परंतु जेव्हा ती वेळ आली त्याने ते केलं. इथे बसलेले अनेक जण म्हणतील, ब्रदर खूप दिवसापासून प्रार्थना करतो, ब्रदर खूप असं चाललं, ब्रदर खूप तसं चाललं. तुम्ही म्हणाल, मी पण म्हणेन, परंतु प्रभू कधी कानाडोळा करत नाही. आपल्या प्रार्थना अंतराला विरघळून जात नाही. मला कृपा करून आवर्जून सांगू द्या, त्या प्रभूच्या सर्व गोष्टींचं त्यांनी पालन आणि आज्ञापालन केलं असल्या कारणाने हे कुटुंब ख्रिस्त नियंत्रित कुटुंब झाले. एका बाजूला लिहून ठेवा, उपदेश 3 आणि 11. तुमच्या लक्षात आहे की इट मेक्स ऑल थिंग्स ब्युटिफुल, नॉट इन आवर टाइम बट इन हिज टाइम. तो सगळं काही कल्याणदायी उत्तम तो करतो, परंतु केव्हा? आपल्या समयामध्ये. त्याच्या वेळेची वाट पाहण्याकरिता तयारी आहे का? आज तयारी नाही. आज अनेक तरुण तरुणी प्रभूच्या वेळेची वाट पाहण्याऐवजी या साधारणच्या परंतु फार असाधारण डिव्हाइस, फार भयंकर आहे, हे ह्याच्यावर त्यांच्या डीपी म्हणतात नाही का, ते पाहिल्यावर कळतं. याच्यावर त्यांचे स्टेटस ते पाहिल्यानंतर कळतं की ह्या तरुण तरुणीला प्रभूचा आत्मिक जीवनाचा वचनाचा काही गंध नाही. ते आपल्या दृष्टीने जगिक जीवन जगत आहे आणि आपल्या दृष्टीने आपला जीवन साथी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. असं कधी होऊ नये. हे प्रभू तू माझं सहाय्य कर. मागील आठवड्यामध्ये काही अशा विचित्र अनुभवातून आम्हाला जावं लागलं. मंडळीतील तरुण, मंडळीतील तरुणी, परंतु त्यांचं लक्ष मंडळीत येत असताना देखील प्रभूकडे नाही, वचनाकडे नाही. या गोष्टी त्यांच्या जीवनाचा अनुभव नसल्या कारणाने तिथे दुःखदरित्या त्यांना अनुशासनाखाली आणावं लागलं. माझ्या प्रियांनो, कदाचित या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य आपण जर आता घेतलं नाही तर हा जो अनुभव प्रभू आपल्याला देऊ इच्छितो त्याच्यापासून आपण नेहमीकरिता वंचित राहू. 4 गोष्टी सांगितल्या. इट वॉज अ क्राइस्ट सेंटर्ड होम. तुम्हाला कळून चुकेल मी का रिपीटेडली सांगतोय, कारण माझी इच्छा आहे की हे 5 शब्द तुमच्या माझ्या अंतःकरणात गोंधळे जावे, कोरले जावे. क्राइस्ट सेंटर्ड होम, ख्रिस्त केंद्रित कुटुंब, क्राइस्ट कम्युन्ड होम, ख्रिस्त चर्चित कुटुंब, क्राइस्ट कमांडेड होम, ख्रिस्त वर्तित कुटुंब, क्राइस्ट कंट्रोल्ड होम, ख्रिस्त नियंत्रित कुटुंब. परंतु 5वी गोष्ट बघितली का? इट वॉज अ क्राइस्ट कमेंडेड होम. हे ख्रिस्त वर्णित कुटुंब होते. ख्रिस्त वर्णित म्हणजे काय? क्राइस्ट कमेंडेड होम. थोड्याच वेळात या सगळ्या मोठ्या चिन्ह चमत्कारानंतर काय घडलं ते माहिती का? 9वं वचन बघा, वचन 9. द्राक्षारस बनलेले पाणी भोजन कारभाऱ्याने जेव्हा चाखले, तो द्राक्षारस फोडला आहे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते. तेव्हा भोजन कारभारी वराला बोलवून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छेपणाने मग निरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस. पहिली बाब त्या प्रभूची प्रशंसा, त्या प्रभूची महिमा, त्या प्रभूचं गौरव, त्या प्रभूचं वर्णन कोणाच्या मुखातून करून घेतलेलं आढळतं? त्या भोजन कारभाऱ्याच्या मुखातून. क्राइस्ट वॉज कमेंडेड. त्याची महिमा, त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आपल्याला आढळतं. त्याला कळून चुकलं द्राक्षारस संपलेला होता आणि हा जो नवीन द्राक्षारस आता आलाय, मला वाटतं त्याने पण चाखून पाहिला असावा आणि म्हणूनच तो म्हणू शकला, अरे हा तर पहिल्या
द्राक्षरसापेक्षा अधिक चांगला असा आहे. आणि म्हणून तो वराला जाऊन बोलत असलेला आढळतो. माझ्या प्रियानो, त्याला कळून चुकलं की हा चमत्कार कोणी केला? प्रभू येशू ख्रिस्ताने केलाय. त्या भोजन कारभाराच्या द्वारे प्रभूची महिमा, त्याचं गौरव त्या ठिकाणी प्रगट झालेलं आढळतं. 2, त्या चाकरांनी, त्यांना तर माहित होतं की त्यांनी पाणी भरलं, परंतु जेव्हा त्यांनी काढलं, पाण्याचा काय झालेला होता? द्राक्षारस झाला होता. त्यांना कळून चुकलं की हा चमत्कार कोणी केला आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने केला. त्या भोजन कारभाराच्या द्वारे प्रभूची प्रशंसा झाली, त्या चाकरांच्या द्वारे प्रभूची प्रशंसा झाली. ज्या लोकांनी तो चाखला, मला वाटतं पहिल्यांदा त्यांनी चाखला असेल, परंतु दुसरा जेव्हा आला तेव्हा त्यांनी पुन्हा चाखला असावं, नाही का? जेव्हा सगळे बोलत असतील, अरे पहिल्यापेक्षा भारी बरं का, पहिल्यापेक्षा फार गोड आहे बरं का, पहिल्यापेक्षा फार वेगळा आहे बरं का, पहिला तर निरस होता, हा तर अगदी रसाने भरलेला आहे, अरे पिऊन तर बघ. मला वाटतं जे अगोदर पेले होते त्यांनी पुन्हा त्या द्राक्षारसाचा स्वाद घेतला असावा आणि त्या लोकांना कळून चुकलं असावं की हा चमत्कार साधारण नव्हे तर असाधारण आहे आणि तो कोणी केला आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. मी काय बोलत आहे का? इट वॉज अ क्राइस्ट कमेंडेड होम. त्या भोजन कारभाराच्या द्वारे, त्या चाकरांच्या द्वारे, त्या लोकांच्या द्वारे, मरियेच्या द्वारे. कारण मरियेने सांगितलं होतं द्राक्षारस संपला, तेव्हा त्याने केलं नाही, परंतु जेव्हा केलेलं तिला कळालं तर तिला किती आनंद झाला असेल. तिला कळून चुकलं, कारण तिला ठाऊक होतं त्याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी तिने आपल्या मनात ठेवलेल्या होत्या. मरियेच्या द्वारे प्रभूचं गौरव, प्रशंसा, कमेंडेड त्या ठिकाणी झालं. परंतु 5वी बाब बघितली का? आपण 11वं वचन वाचलं. आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्या शिष्यांच्या द्वारे प्रभूची महिमा झाली, प्रभूची प्रशंसा झाली. ते ऑलरेडी शिष्य होते. म्हणजे काय? त्यांनी ऑलरेडी प्रभूला अनुकरण केलेले, प्रभूसाठी सगळं त्याग केलेलं, सोडलेलं आणि अनुसरलेले असे होते. तरी पण आता त्यांच्या विश्वासात भर पडलेली आपल्याला आढळते. 5 गोष्टी सांगितल्या आणि या 5 गोष्टी लक्षात असू दे. या 5 गोष्टी आपण आता ह्या बाजूला, एका बाजूला ठेवणार आहोत आणि याचं महत्त्व समजण्याकरिता या शास्त्र भागामध्ये तुम्ही आणि मी देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने थोडं सखोल जाणार आहोत. आणि ते जात असताना कृपा करून लक्ष द्या. या 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. जेव्हा आपण वाचतो येशूने गलिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रगट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. वचन 11 समोर असू दे. या कुटुंबाच्या 5 लक्षणांना समोर ठेवूया. 1, इट वॉज अ ख्राइस्ट सेंटर्ड, ख्रिस्त केंद्रित. इट वॉज ख्राइस्ट कम्युनियन, एक ख्रिस्त चर्चित. इट वॉज ख्राइस्ट कमांडेड, ख्रिस्त वर्तित. इट वॉज ख्राइस्ट कंट्रोल, ते ख्रिस्त नियंत्रित कुटुंब होतं. आणि 5, इट वॉज ख्राइस्ट कमेंडेड, ख्रिस्त वर्णित कुटुंब होतं. आणि म्हणून प्रभूने त्या ठिकाणी आपले गौरव प्रगट केलेले आपल्याला आढळतं. आणि जेव्हा हे गौरव प्रगट केले, जेव्हा हा चमत्कार चिन्ह त्या ठिकाणी घडले, तुम्ही 11वं वचन लक्ष करून पाहिलं बघा माझ्याबरोबर. येशूने गलिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ केला. योहान प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या सर्व चमत्कारांना चमत्कार न म्हणता त्यांना काय म्हणतो? चिन्ह म्हणतो. आता लक्ष करून ऐका, अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो. He is not calling those as miracles, but he is calling them as signs. का बरं? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या सर्व चमत्कारांना तो यासाठी चिन्ह म्हणतो, कारण प्रत्येक चिन्ह हे 3 दृष्टिकोनातून आपल्यासमोर मांडले जाते. म्हणजे काय? काय घडले, का घडले, काय घडणार आहे, वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ.
प्रत्येक चिन्ह 3 दृष्टिकोनातून आपल्याला विशेष सत्य मांडत असलेलं आढळतं. एक, काय घडले वर्तमान काळ, पाण्याचा द्राक्षरस झाला. परंतु जेव्हा त्याला चिन्ह म्हटलेलं आहे तर ते आपल्याला भूतकाळाकडे नेते. का घडले, तेवढंच नव्हे तर काय घडणार आहे पुढे भविष्य काळाकडे पण आपल्याला. It takes us to the past history, the present reality and the future glory. 3 गोष्टी प्रत्येक चिन्ह आपल्याला दर्शवते. त्याचा अर्थ काय बरं, थोडं सांगाल का समजून? आता ह्या पहिल्या चिन्हाचा जो प्रारंभ प्रभूने इथे केला त्यातून आपल्याला कळून चुकतं की ह्या 3 गोष्टी इथेच आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या 3 गोष्टी? आपण पहिल्या बाबीकडे वळूया की इथे म्हटलेलं आहे 11वं वचन, येशूने गालिलातील काना येथे. पहिलं वचन पण बघा, तिथे पण म्हटलं आहे नंतर 3ऱ्या दिवशी गालिलातील काना येथे. तुमचं माझं लक्ष देवाचा आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या चिन्हाच्या द्वारे सर्वप्रथम भूतकाळाकडे नेत आहे. का बरं गालिलातील काना येथे? कधी विचार केला तुम्ही? का बरं गालिलातील काना येथे? इतका मोठा प्रभू, इतकी मोठी त्याची सेवा, इतके मोठे कार्य तो करणार होता आणि त्या सगळ्या त्याच्या सेवेचा प्रारंभ त्याने गालिलातील काना येथे सुरुवात केली. प्रारंभ त्याने तिथे केला. का बरं गालिलातील काना? का बरं त्या ठिकाणी? का बरं त्या गावामध्ये? का बरं काना या ठिकाणी? भूतकाळाकडे आपण जाऊ. काना या गावाचा उल्लेख सर्वप्रथम पवित्र शास्त्रामधील यहोशुवा त्याचा 19वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये वाचायला मिळेल. यहोशुवा 19 आणि 28. तिथे तुम्ही वाचाल की काना गावाचा उल्लेख पहिल्यांदा बायबलमध्ये तिथे आलेला आहे. लिहिलं का? यहोशुवा 19:28, जोशुआ 19:28. आणि तिथे वाचताना तुम्हाला कळून चुकेल की वचन 24 मध्ये लिहिलं आहे, यहोशुवा जेव्हा इस्रायल लोकांना अभिवचन देशाचा प्रदेश वाटून देत होता तेव्हा 5वी चिठ्ठी जी टाकण्यात आली, 5वी चिठ्ठी जी पडली ती आशेराच्या वंशाच्या नावाने पडली. 24वं वचन वाचाल कोणी? आणि 5वा वाटा आशेराच्या संतानांच्या वंशासाठी त्यांच्या कुळाप्रमाणे निघाला. बरोबर. आता आशेराच्या वंशाला गालिलातील काना हे गाव त्याला वाटा म्हणून मिळाला. कोणाला मिळाला? आशेराला मिळाला. आता माझ्याबरोबर राहा. का बरं गालिलातील काना येते? कारण काना गावाचा उल्लेख पहिल्यांदा यहोशुवा 19:28 मध्ये वाचतो आणि तिथे 24व्या वचनामध्ये दिला आहे की ते गाव आशेराच्या वंशाला मिळण्यात आलं होतं. आता आशेर म्हणताच पटकन आपण आणखी मागे जाऊया. कुठे? उत्पत्ती याचा 49वा अध्याय आणि त्यातील 20वे वचन. उत्पत्ती 49 आणि 20, जेनेसिस 49:20. आणि तिथे आपण वाचतो आशेराचे अन्न. उत्पत्ती 49:20. आशेराचे अन्न पौष्टिक होईल, तो राजाला योग्य अशी मिष्टान्ने पुरविल. Out of Asher his bread shall be fat, and he shall eat royal dainties. 49वा अध्याय शास्त्रामध्ये फार महत्वाचा आहे. तिथे याकोब मरणाच्या अगोदर त्यांच्या रीतीप्रमाणे परमेश्वराच्या सहाय्याने आपल्या सर्व लेकरांना नावाने त्यांना आशीर्वाद देत आहे. आणि एक एक नावाचा उल्लेख आणि एक एक नावाचा आशीर्वाद देता देता 20व्या वचनामध्ये आपण आशेर वंशाला दिलेला आशीर्वाद पाहतो. काय म्हटलं आहे? आशेराचे अन्न पौष्टिक होईल, तो राजाला योग्य असे मिष्टान्ने पुरवेल. आता मला सांगा,
हे जे अभिवचन याकोबाच्या मुखातून परमेश्वराने आशेराकरिता दिलं होतं, त्या आशेराला गालिलातील काना गाव हा त्याच्या नावाची चिठ्ठी मिळाली, तेव्हा त्याला तो वाटप त्याच्या नावाने त्या ठिकाणी त्याला मिळाला. आणि हे दिलेलं अभिवचन, या आशेराला दिलेला आशीर्वाद या गालिलातील काना येथे जेव्हा द्राक्षारस संपला हे बोलण्यात आलं, मला सांगा परमेश्वराचं अभिवचन कसं बरं फोल ठरू शकेल? आणि ते दिलेलं अभिवचन त्या आशेराकरिता परमेश्वराने आपला स्वतःचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात असताना पहिल्यांदा जेव्हा तो त्या गावात गेला, त्या ठिकाणी जेव्हा हे मिष्टान्न संपलेलं त्याने पाहिलं, तो देव असून दिलेलं अभिवचन पूर्ण करण्याकरिता मनुष्याच्या रूपामध्ये त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होता. आणि म्हणून त्याने त्या चमत्काराचा प्रारंभ तिथून केला. कारण त्याने दिलेले वचन, त्याने दिलेले अभिवचन, त्याच्या प्रतिज्ञा, त्याच्या इच्छा योजना कधीही फोल ठरत नाहीत. त्याची अभिवचन ही तंतोतंत पूर्ण आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिलेली अभिवचन आमेन आणि होय अशी आहे. The promises of God in Christ Jesus are always yeah and amen. दुसरे कोरिंथ पहिला अध्याय 20 वचन. ते वचन कधीही फोल ठरणार नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले. माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी विश्वासणारे म्हणून आहोत. आणि विश्वासणारे म्हणून त्या प्रभूने तारलेले असे आहोत. प्रभूच्या घरात आणलेले आहोत. आपल्या सर्वांच्या हातामध्ये पवित्र शास्त्र बायबल आहे. कदाचित एकापेक्षा अनेक प्रती आपल्याकडे असू शकतील. परंतु मला प्रश्न हा करायचा आहे, आपल्यापैकी किती जणांकडे आज प्रभूने दिलेले अभिवचन आहेत? वचन सगळ्यांकडे आहे, परंतु वचनातील अभिवचन किती जणांकडे आहे? अभिवचन त्यांना मिळतात जे वचन वाचता, वचन मनन करता, वचन अध्ययन म्हणजे अभ्यास करता, वचन पठन करता, वचनाचा प्रचार करता, वचनाला अनुसरून जगतात आणि त्यांच्या जीवनात ही 5 लक्षणं दिसून येतात. म्हणून मी म्हटलं ती ह्या कुटुंबात दिसून आली. आणि म्हणून ती 5 लक्षणं पाहून प्रभूने आपल्या चिन्हांचा प्रारंभ, इतिहासात दिलेली प्रतिज्ञा, अभिवचन पूर्ण करण्याकरिता स्वतः प्रभू त्या ठिकाणी उपस्थित राहून त्याने पाण्याचा द्राक्षरस केला. इतिहासातील तो पुरावा आपल्याला काय दर्शवितो? आपला प्रभू आपल्याला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही, त्याचे वचन कधी फोल करणार नाही. गावात आम्ही एकदा आदिवासी भागामध्ये गेलो होतो. अंधार पडला होता. झोपडीमध्ये सगळे एकत्र जमले होते. मोठी गर्दी होती. आणि त्यांनी छोटे छोटे कंदील एका बाजूला लावलेले होते. आणि ते एका आवाजात गात होते. काय शब्द होते त्यांचे? आकाश हिलितो हिली, पहाड टलितो टली. आकाश हिलितो हिली, पहाड़ टली तो टली. ईश्वर के कहल वचन, बाइबल में लिखल वचन कभी न टली. आकाश हिली तो हिली, पहाड़ टली तो टली. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, परंतु परमेश्वराने दिलेल्या वचनातील काना किंवा मात्र देखील रद्द होणार. तुमचा विश्वास आहे ताई? भाऊ, तुमचा विश्वास आहे? मास त्या प्रभूला आपण किती आदराने म्हणायला पाहिजे, प्रभू तू दिलेली अभिवचन माझ्या घरात, माझ्या कुटुंबात, माझ्या प्रपंचात, माझ्या संसारात, माझ्या नवऱ्याच्या बाबतीत, माझ्या बायकोच्या बाबतीत, मुलाच्या बाबतीत, मुलीच्या बाबतीत, नातवंडांच्या बाबतीत, आमच्या नातेवाईकांच्या बाबतीत प्रभू तू पूर्णतेच नाही. कारण तू म्हटला आहेस प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे दार प्रभू तू आमचं भेट घे. आम्हाला क्षमा कर. आम्ही उणे पडलो. आम्ही ख्रिस्त केंद्रित नाही, आम्ही ख्रिस्त चर्चित नाही, आम्ही ख्रिस्त वर्तित नाही, आम्ही ख्रिस्ताला नियंत्रित नाही आणि आम्ही ख्रिस्ताला आमच्या जीवनातून वर्णित करणारे कुटुंब नसल्या कारणाने आशीर्वाद आमच्या घरातून कुटुंबातून पळून चालले. प्रभू मला क्षमा कर. आम्ही तुझ्यापेक्षा इतर सगळ्या गोष्टींना अधिक प्राधान्य दिलेलं आहे. आणि येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा आरंभ केला. आणखी माझ्या बरोबर राहा थोड्या वेळ. आपण इतिहास पाहिला, आपण वर्तमान इथे पाहतोय. त्याने पाण्याचा द्राक्षरस केला म्हणून तो त्याला चिन्ह म्हणतो. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ अहो पाण्याचा द्राक्षरस तो नैसर्गिक निसर्गामध्ये रोज करतो.
तो नेहमी करतो, तो करत आलेला आहे. कारण जेव्हा आकाशातून पाणी पडतं, ती वेल उगवते, त्या वेलीला आपण म्हणतो द्राक्ष येतात आणि त्या द्राक्षांना सांगते की तुम्ही पिळून काढा, तुम्हाला काय मिळेल? द्राक्षच मिळेल. निसर्गामध्ये तो रोज ते करत आहे. परंतु जर या 5 गोष्टी माझ्या कुटुंबात सत्य असल्या तर तो सुपर नॅचरली, म्हणजे आपल्या क्षमता, बुद्धी, कल्पनेच्या पलीकडे त्यांच्याकरिता करतो. निसर्गात तर तो करत आहे, परंतु अनैसर्गिक चमत्काराचं, आपल्या क्षमतेच्या पलीकडचं कार्य तो त्यांच्याकरिता आजही करतो. जेव्हा आपण म्हणतो प्रभू कॅन्सर सारखा रोग आणि अगदी भयंकर आहे, प्रभू आम्हाला काही जमणार नाही, कधी यातून सुटका होऊ शकणार नाही, प्रभू हा प्रसंग, ही घटना, ही परिस्थिती आमच्या जीवनात एका मोठ्या डोंगराप्रमाणे आलेली आहे, प्रभू कसं आम्ही यातून बाहेर निघू? माझ्या प्रियांनो, तो चमत्कार चिन्ह करणारा प्रभू तुम्हाला मला कधी सोडणार नाही. जेव्हा गरज पडते, ज्यांच्या जीवनात या 5 गोष्टी आढळून येतात, त्यांच्याकरिता तो या अनैसर्गिक, ऍक्च्युअली अनैसर्गिक बरोबर शब्द नाहीये, इंग्लिश मध्ये तो शब्द फार चांगला आहे. नॉट ओनली नॅचरल बट ही डज द सुपर नॅचरल फॉर अस. म्हणून कुमारी असताना ती गर्भवती होऊन बाळ जन्मास देऊ शकते. 90 वर्षाची म्हातारी असताना ती लेकरास जन्म देऊ शकते. प्रभूला काही अशक्य नाहीये, त्याला काही अशक्य नाही. भूतकाळ, वर्तमान काळ, परंतु भविष्य काळ, याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रगट केले. म्हणजे काय माहिती का? यासाठी चिन्ह म्हटलं आहे कारण त्याला इतिहासाचा पुरावा आहे, त्याला वर्तमानाची सत्यता आहे, परंतु भविष्य काळाचं गौरव त्यातून दिसून येतं. म्हणजे काय बरं? माझ्या बरोबर बघा तुम्ही. इथे म्हटलं आहे सर्वप्रथम पहिलं वचन बघा. इथे काय लिहिलं आहे? 2रा अध्याय पहिलं वचन. नंतर 3ऱ्या दिवशी. आपण चिन्ह याचा भविष्य काळातील दृष्टिकोन बघत आहोत. नंतर 3ऱ्या दिवशी म्हणजे काय? 3ऱ्या दिवशी हा कोणता 3रा दिवस? नंतर 3ऱ्या दिवशी. जर लक्षपूर्वक बघाल तर योहान आपल्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताच्या या चिन्हांबद्दल सांगत असताना या 3ऱ्या दिवसाचा उल्लेख करून आपलं लक्ष भविष्य काळातील एका मोठ्या लग्नाकडे, लग्नाच्या मेजवानीकडे वेधत आहे. हा जो 2रा अध्याय आहे, ही 1 ते 11 वचन आपलं लक्ष सरळ प्रगटीकरण त्यातील 19व्या अध्यायाकडे नेत आहे. आणि जिथे आपण वाचतो कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलवलेले ते धन्य, ब्लेसेड आर दे who are called unto the marriage supper of the lamb. आता तुम्ही म्हणाल हे कसं? माझ्या बरोबर राहा. इथे म्हटलं आहे 3रा दिवस. खरं पाहता योहान जो हे शुभवर्तमान लिहित आहे, तो आपल्या समोर देवाच्या कार्यक्रमाची, योजनेची 7 दिवसाची आखणी आपल्या पुढे मांडत आहे. आता जेव्हा आपण हा 3रा दिवस वाचत आहोत, तो खरं पाहता त्या योजनेतील हा 7वा दिवस आहे. मी सांगतो कसं. हा 7वा दिवस कसा, जो आपलं लक्ष प्रगटीकरण 19व्या अध्यायाकडे नेतो. हे समजण्याकरिता माझ्याबरोबर तुम्ही पहिला अध्याय आणि 29वं वचन बघा बरं. पहिला अध्याय आणि 29वं वचन काय म्हटलं आहे? 2ऱ्या दिवशी. योहान आपल्या समोर हे 7 दिवस मांडत आहे बरं का. 7 दिवसांपैकी आता 1 आणि 29 जर मी वाचलं तर तो म्हणत आहे 2ऱ्या दिवशी अँड द नेक्स्ट डे. जर 2रा दिवस म्हटला याचा अर्थ 2ऱ्या दिवसाच्या अगोदर काय पाहिजे? पहिला दिवस पाहिजे, बरोबर. तर पहिल्या दिवसाचं वर्णन तुम्ही लिहून घेऊ शकाल. वचन 19 ते वचन 28 मध्ये दिलेलं आहे. वचन 19 ते वचन 28. आणि त्या ठिकाणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या सेवेबद्दलचा उल्लेख आपल्याला आढळतो. योहान शुभवर्तमान पहिला अध्याय 19 ते 28.
त्याला आपण नाव देऊया डे ऑफ प्रिपरेशन, तयारीचा दिवस, तयारीचा दिवस. कारण 23व्या वचनामध्ये लिहिलं आहे, यशया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी मी आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापासून तर कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीपर्यंत ह्या 7 दिवसांचा देवाच्या मोठ्या कार्यक्रमाचं एक आखणी योहान आपल्या समोर मांडत आहे. त्यातील पहिला दिवस कोणता? डे ऑफ प्रिपरेशन. मसीहाला या जगात येऊन त्याची सेवा पुढे नेण्याकरिता बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला त्याची वाट नीट करण्याची सेवा सोपवली होती. माझ्या बरोबर आहात? पुढे जाऊ. जर आणखी हे समजायचं असेल तर हा भाग बाजूला ठेवून तुम्ही यशाचं पुस्तक ठेवा. यशाचं पुस्तक आणि पवित्र शास्त्र बायबल. पवित्र शास्त्र बायबल मध्ये किती पुस्तकं आहेत? 66. जुना करार 39, नवीन करार 27. आता यशाचं पुस्तक घ्या. किती अध्याय आहे? 66. पहिले 39 अध्याय आपलं लक्ष जुन्या कराराकडे नेतं आणि 40व्या अध्यायापासून 66व्या अध्यायापर्यंत 27 अध्याय नवीन कराराकडे नेतं. म्हणून यशायाला मिनी बायबल म्हटलं जातं. जर 40वा अध्याय काढून पाहिला तिथे तुम्हाला हेच पाहायला मिळेल, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या सेवेचा उल्लेख तिथे केलेला आढळेल. असो, मी तुम्हाला अधिक गोंधळात पाडत नाही, परंतु एवढं तुम्ही निश्चित ऐकून घ्या, कारण हे फार सुंदर आहे. मी म्हटलं बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या सेवेपासून कोकऱ्याच्या मेजवानीच्या लग्नापर्यंत, या सर्व लग्नाच्या मेजवानीपर्यंत या 7 दिवसांचा उल्लेख योहान आपल्याला सांगत आहे. कसं बरं? कारण पहिला दिवस योहान 1:19 ते 28 मध्ये तयारीचा दिवस, तो वाट तयार करण्याकरिता आलेला दिवस. परंतु जेव्हा तुम्ही 29व वचन वाचता मग तिथे म्हटलं आहे दुसऱ्या दिवशी. आता हा दुसरा दिवस उल्लेख जो आहे त्याला आपण डे ऑफ मॅनिफेस्टेशन म्हणतो किंवा प्रगट करण्याचा दिवस म्हणतो. का बरं? कारण 29 येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. ज्या कोकऱ्याच्या बाबतीत निर्गम 12 मध्ये सांगितलं होतं वलांडणाचा यज्ञ पशु, त्या कोकऱ्याची वाट ते पाहत होते. आणि पहिले करिंथ 5वा अध्याय 7वं वचन, आपल्या वलांडणाचा यज्ञ पशु ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला आहे. जर त्याचा संदर्भ घेऊन पाहिला तर आपल्याला हे कळून चुकतं की एवढे वर्ष जे निघून गेले हे सौभाग्य या देवाच्या कोकऱ्याला प्रगट करण्याचं बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला प्राप्त झालं होतं. आणि बाप्तिस्मा करणारा योहान येशूकडे आपले बोट दाखवून म्हणतो, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. इट वॉज अ डे ऑफ मॅनिफेस्टेशन. तो प्रगट करण्याचा दिवस होता. कुठून कुठपर्यंत? वचन 29 पासून वचन 34 पर्यंत. पहिला दिवस तयारीचा दिवस, दुसरा दिवस प्रगट करण्याचा दिवस. आता वचन 35 बघा बरं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, आता तिसऱ्या दिवसाचं अकाउंट दिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, आता तिसरा दिवस परमेश्वराच्या कार्यक्रमामध्ये. ठीक आहे ना? तिसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यातील दोघांसह उभा असता येशूला जाताना निहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले. आता त्या 35व्या वचनापासून तर 42व्या वचनापर्यंत तिसऱ्या दिवसाचा उल्लेख दिला आहे, डे 3. आणि तो तिसरा दिवस कोणता माहिती का? तो आहे परिवर्तनाचा दिवस, डे ऑफ कन्वर्शन, परिवर्तनाचा दिवस. वचन 35 पासून वचन 42 पर्यंत डे ऑफ कन्वर्शन. कारण तिथे आपण
योहान आणि आंद्रिया हे दोघांचं जीवन बदललेलं पाहतो. ते बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य होते, त्याच्या मागे मागे चाललेले होते. परंतु जेव्हा त्याने बोट करून दाखवले की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, तेव्हा त्यांनी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला सोडून ते प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरले. आणि जेव्हा ते अनुसरले, त्याच्या 7 पायऱ्या तिथे सांगितलेल्या आहेत. परंतु त्यांचा निष्कर्ष काय निघाला माहिती का? आम्हाला मसीहा सापडला आहे. वी हॅव फाउंड क्राइस्ट. आम्हाला मसीहा सापडला. त्यांचं जीवन बदललं, परिवर्तन झालं, म्हणून त्याला परिवर्तनाचा दिवस म्हटलं जातं. आता 43व वचन बघा. 43व्या वचनात काय म्हटले? दुसऱ्या दिवशी. पहिला दिवस तयारीचा दिवस, दुसरा दिवस प्रकट करण्याचा दिवस, तिसरा दिवस परिवर्तनाचा दिवस, आता चौथा दिवस 43व्या वचनापासून 51व्या वचनापर्यंत याला आपण डे ऑफ इन्व्हिटेशन म्हणतो किंवा आमंत्रणाचा दिवस म्हणतो. आमंत्रणाचा दिवस, कारण तिथे प्रभू असं म्हणतो. तेव्हा 43 वचन, दुसऱ्या दिवशी त्याने गालीला जाण्याचा बेत केला. तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, माझ्या मागून ये. तुम्ही पुन्हा वाचून पाहाल, माझ्या मागे ये, माझ्या मागे ये, माझ्या मागे ये. तो डे ऑफ इन्व्हिटेशन, आमंत्रणाचा दिवस, देवाच्या मोठ्या कार्यक्रमाचे 7 दिवस सांगत आहे. आपण 4 दिवस इथे पाहिले. 1 तयारीचा दिवस, 2 प्रकट करण्याचा दिवस, 3 परिवर्तनाचा दिवस, 4 आमंत्रणाचा दिवस. मला सांगू द्या, या देवाच्या कार्यक्रमामध्ये आज तुम्ही आणि मी या 4थ्या दिवसामध्ये जगत आहोत. हा आजचा आमंत्रणाचा दिवसाचा काळ आहे. हा कालखंड आमंत्रणाचा दिवस आहे. तिथे प्रभू काय म्हणतो? अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. आज तो आमंत्रण देते. हा आमंत्रणाचा दिवस आहे. परंतु जसा पहिला दिवस जास्त काळ राहिला नाही, दुसरा दिवस पण संपला, तिसरा पण संपला, तसा चौथा दिवस पण लवकर संपणार आहे. हा आमंत्रणाचा दिवस पण बंद होणार आहे. आता हे 4 दिवस पहिल्या अध्यायामध्ये योहान आपल्या पुढे सांगतो. लक्षात ठेवायचं का? 1 तयारीचा, 2 प्रकट करण्याचा, 3 परिवर्तनाचा, 4 आमंत्रणाचा. त्या कालखंडात आता आपण आहोत. आता हे 4 असे ठेवा आणि दुसरा अध्याय पहिलं वचन वाचा. नंतर तिसऱ्या दिवशी, आता बघा इकडे, हा तिसरा दिवस. म्हणून म्हटलं, हा जो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापासून या तिसऱ्या दिवसापर्यंत जे योहान आपलं लक्ष वेधत आहे, माहितीये, तो आपलं लक्ष कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीकडे वेधत आहे. मग तुम्ही म्हणाल, ब्रदर 4 ठीक आहे, नंतर तिसऱ्या दिवशी ठीक आहे, मग ह्या 2 दिवसाबद्दल काय? या 2 दिवसांना या ठिकाणी आपण म्हणूया डेज ऑफ मिस्ट्री किंवा रहस्याचा दिवस म्हणूया. बस एवढं लिहून घ्या, रहस्याचा दिवस, डेज ऑफ मिस्ट्री. का बरं डेज ऑफ मिस्ट्री? कारण या 2 दिवसाचा उल्लेख काय घडणार आहे त्या काळामध्ये जरी योहान इथे करत नसला तरी हाच योहान त्याचा उल्लेख आपल्याला प्रकटीकरण त्याचा 6वा अध्याय पासून 18व्या अध्यायापर्यंत करत असलेला आढळतो. कारण प्रकटीकरण 3 लौदिकियाच्या युगामध्ये आपण आता आलो आहोत. हे लौदिकियाचं युग समाप्त झालं तर 4था अध्याय पहिलं वचन, प्रभू काय करणार माहितीये? हा आमंत्रणाचा दिवस बंद होईल. केव्हा माहितीये का? प्रभू येईल आणि तो आपल्या मंडळीला आपल्या बरोबर घेऊन जाईल. प्रकटीकरण 4 आणि 1 मध्ये काय म्हटलंय माहितीये का? इकडे वर ये, कम अप हियर. आणि मंडळी रॅप्चर किंवा वर उचलली जाईल. आणि मंडळी वर गेल्यानंतर या जगामध्ये 7 वर्षाचा महासंकटाचा काळ असणार आहे आणि त्या भयंकर पीडा असणार आहेत. म्हणून आमंत्रणाच्या दिवशी 4था दिवस आपण आज आहोत. ख्रिस्ताला स्वीकार कर भाऊ, ख्रिस्ताकडे वळ ताई, पश्चाताप कर,
कारण आज जर तुम्ही ख्रिस्ताला अनुसरून ख्रिस्ताचं आमंत्रण स्वीकारून त्याच्याकडे वळाले नाही, आज जर तुमचे तारण झाले नाही, आज जर ख्रिस्त तुम्हाला प्राप्त झाला नाही, तर ख्रिस्त विरोधकाला उद्या तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे. मीट ख्राइस्ट टुडे, अदरवाइज टुमॉरो यू विल हॅव टू फेस द अँटी ख्राइस्ट फॉर शुअर. आणि ते फार कठीण असणार आहे. आणि त्या 2 रहस्याच्या दिवसाचा उल्लेख योहान 6व्या अध्यायापासून प्रगटीकरण 8व्या अध्यायापर्यंत त्या अनेक पीडा ज्या जगामध्ये होणार आहेत त्याचा उल्लेख करतो. परंतु त्या 2 दिवसानंतर या असंच होतं. या 7व्या दिवशी 19वा अध्याय येतो. आणि 19वा अध्याय मग काय होईल? कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीला आपण 19व्या अध्यायामध्ये वाचतो. एका क्षणात मला एवढं बोलून पुढे जाऊ द्या. माझ्या प्रियांनो, जेव्हा योहान म्हणतो गालिलातील काना येथे येशूने आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ केला, तो त्याला चिन्ह ह्यासाठी म्हणतो कारण इतिहासाचा पुरावा आहे गालिलातील काना. कारण वर्तमानातील सत्यता तिथे आहे आणि भविष्य काळातील उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. हे जे घडत आहे हे फक्त ह्या घटनेकरिता घडत आहे एवढंच नव्हे, तर ह्या घटनेतून प्रतिज्ञा अभिवचन पूर्ण करणारा देव, असाधारण गोष्टी करून आपल्या लोकांची काळजी घेणारा देव, परंतु गौरवाच्या बाबतीत त्यांना ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांना आपल्याकडे नेणारा तो देव आहे आणि त्याला कोणीही अडथळा करू शकणार नाही. मला देवाला धन्यवाद देऊशी वाटतं. काय माहिती का? कारण त्या कोकऱ्याच्या मेजवानीच्या लग्नामध्ये आज माझ्यासारखा भरंग पापी येशू ख्रिस्ताला माझा प्रभू आणि तारणार म्हणून ग्रहण करून त्याच्यावर विश्वास ठेवून बदलून पुढे जात असताना मी त्याचा भागीदार केलेला आहे. मी त्यामध्ये स्वीकारला जाणार आहे. माझं जीवन इथे साधारणच्या विश्वासणाऱ्याप्रमाणे नाही. माझ्या प्रियांनो, अगदी कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी आपल्याकरिता प्रभू पुढे करणार आहे आणि त्यामध्ये माझा सहभाग आहे. माझा सहभाग केव्हा होईल? जेव्हा या 5 गोष्टी माझ्या जीवनात असतील. काय? ख्रिस्त केंद्रित, ख्रिस्त चर्चित, ख्रिस्त वर्धित, ख्रिस्त नियंत्रित आणि ख्रिस्त वर्णित. जर माझं जीवन, माझं कुटुंब जर मी आज असं जगलो, माझा प्रभू त्याची अभिवचन पूर्ण करेल. माझा प्रभू असाधारण गोष्टी माझ्या जीवनात करेल आणि माझा प्रभू जेव्हा गौरवाने परत येईल, मला त्या अद्भुत कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीमध्ये तो मला सहभागी करेल. काय तो आशीर्वाद आहे! येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रगट केले. म्हणून त्याने ते गौरव प्रगट केले. थोडा वेळ आणखी असू द्या, पुढच्या सत्रामध्ये आपण प्लस मायनस करूया. परंतु एवढं नक्की पकडून ठेव, माझ्या अंतःकरणातील तळमळ आहे. हे वचन जे इथे प्रभूने अगदी भरले, इथे अगदी बोलून ठेवलंय, ते तुमच्या मनात अंतःकरणात असं पेरलं जावं की तुमचं कुटुंब, माझं कुटुंब, आपलं कुटुंब अगदी प्रभूला शोभेल असं कुटुंब होऊन जाईल. प्रभूला काही अशक्य नाहीये. आता लक्षपूर्वक काय का? आणि ते जेव्हा या ठिकाणी योहान प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या चमत्काराला चिन्हाचा प्रारंभ म्हणतो. प्रारंभ म्हणजे काय? प्रारंभ म्हणजे काय? सुरुवात. आता सुरुवात केली म्हणजे त्याच्यानंतर आणखी केलेले आहे, म्हणून हा प्रारंभ आहे. म्हणजे त्याच्या पुढे आणखी केलेले आहे. आता कृपा करून ऐका, हे योहानकृत शुभवर्तमान जेव्हा वाचाल पुढच्या वेळेस थोडं लक्षपूर्वक वाचा, तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या चिन्हांचा 7 चिन्हांचा उल्लेख योहान करतो. योहान 2 पासून योहान 11 पर्यंत. आहात माझ्याबरोबर? किती? योहान 2 आणि योहान 11. इथे 7 चिन्ह चमत्कार प्रभूने केलेले आढळतात. आता लक्षपूर्वक पहा, या 7 चिन्हांना चमत्कारांना जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा आता हे जे 3 दृष्टिकोन सांगितले ते या तिघांना पण लागू आहे. ते तिन्ही दृष्टिकोन या 7 चमत्कारांना लागू आहेत. आपण प्रत्येक पाहणार नाही. आता एवढं मात्र घ्या फक्त. मला आश्चर्य हे वाटलं जेव्हा मी या 7 चिन्हांना प्रभू येशू ख्रिस्ताने केल्याचा उल्लेख योहान त्याच्या शुभवर्तमानात करताना पाहतो, तेव्हा मला आश्चर्य काय वाटलं माहितीये? त्याने पहिला चिन्ह चमत्कार
हा लग्नामध्ये केला. 11वा अध्याय, त्याने शेवटचा चिन्ह चमत्कार हा अंत्यविधीमध्ये केला, कब्रस्तानात केला. लग्नापासून मरणापर्यंत त्याच्या चमत्काराचा उल्लेख योहान. तुम्ही कधी लक्ष करून काय केलं? अनेक लग्न तुम्ही अटेंड केली असावे. लग्न आपली पण झाले आहेत आणि त्या लग्नाची शपथ देताना किंवा घेताना जेव्हा नियुक्त वर आणि नियुक्त वधू उभे असतात, एकमेकांचा हात धरलेला असतात प्रभूच्या समक्षतेमध्ये, ते देवाच्या दासापुढे ती वचनं देत असतात आणि ती वचनं देताना दोघ जण एक वाक्य बोलतात. ते वाक्य कोणतं असतं? मरणाने आपला वियोग होईतोपर्यंत. म्हणजे प्रत्येक लग्नामध्ये मृत्यूचा उल्लेख केला जातो. परंतु देवाला धन्यवाद देऊया, कारण जणू काही योहान या ठिकाणी आपल्याला हे सांगतो की लग्नाने सुरुवात करून मरणाने वियोग होईतोपर्यंत पुढे जात असलेल्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्या भावा बहिणी, त्या विवाहामध्ये तुम्ही प्रामाणिक राहून प्रभूचा आदर करून या 5 गोष्टी जर आपल्या जीवनात दर्शविल्या तर तो प्रभू लग्न जो आनंदाचा दिवस, मृत्यू जो दुःखाचा दिवस, यामध्ये 5 चमत्कार आहेत, 5 चिन्ह चमत्कार आहेत. म्हणजे 4थ्या अध्यायामध्ये, 6व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायामध्ये आणि 11व्या अध्यायामध्ये. 6व्या अध्यायामध्ये 2 चमत्कार आहेत, 2 चिन्ह चमत्कार आहेत. म्हणजे लग्नापासून मरणापर्यंत जर तू या 5 गोष्टी आपल्या जीवनात दर्शविणारा झालास तर हे मधले 5 चिन्ह चमत्कार मी तुझ्या कुटुंबात, मी तुझ्या घरात, मी तुझ्या संसारात, मी तुझ्या प्रपंचात निश्चित करीन. आणि ते करत असलेले चिन्ह चमत्कार जर पाहिले तर तो प्रभू म्हणतो, आजार असला तर मी बरे करेन. कारण तो मनुष्य जो बेथेस्दा तळ्याजवळ पडलेला होता, तो काय म्हटला माहितीये? मला कोणी माणूस नाही, तुझ्या एकटेपणामध्ये मी तुझ्या सोबत असेल. प्रभू त्याच्या जवळ गेला, त्याला बदललं, त्याचं जीवन प्रभूने बदललं. प्रभूने लागणारी सर्व कृपा सहाय्य त्या ठिकाणी करून प्रभूने अन्नाचा पुरवठा करून 5000 पेक्षा अधिकांना भोजन दिलं. जेव्हा हे चित्र आपण पाहतो की ते विचित्र संकटात अडकण पडून जणू काही त्यांचा नाश होणार होता, तेव्हा त्यांच्याकरिता प्रभू पाण्यावर चालून त्यांच्याकडे आला आणि त्यांची गरज त्याने पुरवली. आणि तो म्हटला, भिवू नका, मी आहे, भिवू नका, मी आहे. माझ्या प्रियांनो, हे अद्भुत चमत्कार प्रभू त्यांच्याकरिता करतो. लग्नापासून तर मरणापर्यंत तो प्रभू ती अभिवचनं आपल्याला देतो. प्रभू आपल्या प्रत्येकाचं खरोखर सहाय्य करू. बंद करत असताना एक महत्वाचं वाक्य बोलून मग समाप्त करू. तुम्ही वाचलं का उत्पत्तीचं पुस्तक? उत्पत्तीच्या पुस्तकाचा प्रारंभ कशाने होतो? 2रा अध्याय लग्नाने होतो. उत्पत्तीचा शेवट 50वा अध्याय कशाने होतो? अंत्यविधीने, पेटी, शवपेटीने. उत्पत्ती 2 लग्न, उत्पत्तीचा शेवट शवपेटी. परंतु ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचं जीवन ज्यांचं 5 दृष्टिकोनातून जगलेलं असतं, त्यांचा शेवट मृत्यूने होत नाही, शवपेटीने होत नाही. कसं कळेल? एक वाक्य वाचून आपण बंद करूया. वचन 24, उत्पत्ती 50वा अध्याय आणि वचन 24. जेनेसिस chapter 50 and verse 24. उत्पत्ती 50 आणि 24. त्या शवपेटीमध्ये टाकून ठेवण्याच्या अगोदर योसेफ आपल्या भावांना आपल्या जवळ बोलवून काय म्हटला होता? ऐका, उत्पत्ती 50 आणि 24. नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला, मी आता मरणार, देव खरोखर तुमची भेट घेईल. जो देश अब्राहम, इसाक व याकोब यांना त्याने शपथपूर्वक देव केला आहे, त्यात तुम्हाला या देशातून घेऊन जाईल. काय म्हणतोय तो? तो म्हणतोय की आपला शेवट मृत्यूमध्ये नाही, आपला शेवट पेटीमध्ये नाही, आपला शेवट कबरेमध्ये नाही. देव निश्चित तुमची भेट घेईल. 3 गोष्टी योसेफ बोलला आपल्या भावांना. God will surely visit you. God will surely vindicate you. And God will surely be victorious over you. देव तुमची भेट घेईल,
देव तुमची सुधी घेईल आणि देव तुम्हाला निश्चित विजयी करेल. म्हणून काय करा? योसेफ म्हटला, माझे हाड देखील या मिस्रामध्ये तुम्ही सोडू नका, माझे हाड तुम्ही घेऊन जा. देवाला धन्यवाद देऊ. आपला शेवट मृत्यूने नाहीये, आपला शेवट कबरेत नाहीये, शवपेटीमध्ये नाहीये. आपण प्रभूमध्ये, तो पुन्हा येऊन आपल्याला भेट देईल, तो पुन्हा येऊन आपल्याला विजयाने आपल्याजवळ घेऊन जाईल. या आशेने आपलं ख्रिस्ती जीवन, आपलं कुटुंब या प्रभूच्या गौरवासाठी जाणे. आज प्रभू आपल्या प्रत्येकाचं सहाय्य करू. म्हणून या 5 गोष्टी गरजेच्या, की आपले कुटुंब ख्रिस्त केंद्रित, ख्रिस्त चर्चित, ख्रिस्त वर्तित, ख्रिस्त नियंत्रित आणि ख्रिस्त वर्णित असावं. आज तुम्ही निर्णय कराल का? आज तुम्ही एकमेकांना क्षमा मागाल का? कुटुंबातील सगळ्या गोष्टी प्रभूने सुधारण्याकरता त्या प्रभूजवळ येऊन त्याला आपलं जीवन नव्याने समर्पण करणार का? तर हे आशीर्वाद निश्चित प्रभू आपल्या जीवनात देईल. योहान 2:11 येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रभू या वचनावर आपला विपुल आशीर्वाद देव आणि या वचनाप्रमाणे जगण्यास, निर्णय करून प्रभूसाठी जगण्यास तुमचं आणि माझं पण सहाय्य करू. आमेन.